नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोयना धरणातील पाणी आटलं. प्राचीन मंदिर आणि उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी, कोयना धरणाचे हादरवणारे फोटो. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. 105 टीएमसी क्षमता असलेल्या धरणात सध्या केवळ 10.44 टीएमसी पाणी शिल्लक आहे. हिरकणी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी कोयना धरणाच्या सध्याच्या भीषण स्थितीचं एक्सक्लुझिव्ह ड्रोन शूट केलं आहे. पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी न लावल्याने धरण परिसरातील डोंगर उघडे पडले असून बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात मागे सरकत आहे. याचा फटका पर्यटन, बोट व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बसत आहे. कोयना धरणातील भीषण परिस्थिती. कोयना धरणाचे दृश्यात दशकांपूर्वी पाण्याखाली गेलेलं एक संपूर्ण गाव नेमकं कसं दिसतंय, हे दृश्य आपण सध्या प्रेक्षकांना दाखवत आहोत. कोयना धरणातील पाणी पातळी खालावल्याने तब्बल 7 दशकांपूर्वी जलसमाधी घेतलेल्या जुन्या कसबा पेठ बामणोली गावाचे अवशेष पुन्हा एकदा समोर आले आहेत. प्राचीन मंदिरे, दगडी पूल आणि घरांचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. 1952 मध्ये कोयना धरण उभारणीमुळे हे संपूर्ण गाव जलाशयाखाली गेलं. या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घेण्यासाठी बामणोली परिसरातील ग्रामस्थांसह पर्यटकही मोठ्या संख्येने येथे येऊ लागले आहेत. जलाशयाच्या तळाशी दडलेला हा प्राचीन ठेवा सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.